नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू। आज दिनांक 28 जानेवारी 2025। बघा आपला हरभरा आज रोजी 93 दिवस झालेले आहे आपल्या हरभऱ्याला कंप्लीट। दिवस कंप्लीट झालेले आहे आणि बघा आपला हरभरा इकडे पिवळा पडत आलेला आहे, कारण 93 दिवस कंप्लीट झालेले आहे। ही विहीर आहे, आपली खोपडी आहे, ही विहीर आहे। त्या बाजूचा आपण म्हटलं होतं की वर जी रोडच्या बाजूचा आहे त्या बाजूचा भरलेला होता, आणि या बाजूचा जो आहे या लांगीच्या बाजूचा हा भरायचा होता। आपण बघू सध्या तीच प्रोसेस सुरू आहे। बघा हे बघा आहे, आपण हरभरा एका ठिकाणचा दाखवत नाही, आपण सर्व ठिकाणचा दाखवतो। बघा हा लांगीच्या जवळचा आहे एकदम। बघा हे लांग म्हटलं होतं आपण की भरायची आहे, अर्धी फुलं अर्धी ही आहे घाट। बघा आता बघा आहे भरलेली आहे। हे आपण इथं पाणी दिलेलं नव्हतं, त्या बाजूला पाणी दिलं आहे आपण। अशा प्रकारे आपला हरभरा आहे। बघा पूर्ण घाटे भरलेले आहे, वरचे 2-4 आहे। हे बघा हे जे हिरवा आहे इथं पण घाटे भरणं सुरू आहे। आपण एका ठिकाणचा हरभरा दाखवत नाही, आपण वावरातल्या सर्व बाजूचा हरभरा दाखवतो। बघा इथं पण आहे। बोला वावरातल्या पूर्ण वावरातला आपण हरभरा दाखवतो। बघा हे बघा कसं नुकसान करते खारुताई, सायल, उंदरं अशा प्रकारचे। फवारा मारला होता आपण, ते कडू औषध टाकलं होतं, परंतु त्याचा आता प्रभाव कमी झाला असेल म्हणून खाणं सुरू आहे। बघा इथं अजूनही हिरवा आहे, कारण इथं सावली पडते, या बेलीच्या झाडाची सावली पडते। इथं बोर आहे, इथं अजूनही थोडा भरायचा आहे। घाटे आहेत पण भरायचे आहे ते। बघा कसे दिसतं आपण दाखवूया। हे बघा हा थोडासा पट्टा जो आहे, हा पट्टा अजून यायला वेळ आहे। बघा हे बघा धुऱ्याच्या बाजूचा आहे, जी आपण ठेवली होती ती पाणी द्यायचं नाही म्हणून। अशा प्रकारचा आहे। बघा कसे घाटे दिसतात वरूनच। बघा एकच झाड आहे हे बघा
हे एक झाड आहे, हे एक झाड आहे. हे बघा, एकच झाड आहे. अशा प्रकारचं फैललेलं झाड आहे ते. अशा प्रकारचा पिवळा झाला आहे आपला हरभरा. घाटे भरलेले आहे, असे नाही का याला घाटे आहे नाही म्हणून. घाटे आहे, हे बघा घाटे आहे, परंतु कसं आहे त्याचे दिवस झालेले आहे, 93 दिवस झालेले आहे याला, त्याच्यामुळं तो पिवळा पडणारच आहे. तो सोंगायला आता बस 8 दिवसात हे बघा काही पिवळा झाला आहे, काही अजूनही हिरवत आहे. आपण याला म्हणजे पिवळा पडू देऊ, चांगलं वाढू देऊ आणि नंतर सोंगायला सुरुवात करू. तर तसाही हा 2 टप्प्यात येणार आहे, एका टप्प्यात होणार नाही. कारण आधी आता काही हिरवा आहे, काही पिवळा आला आहे. आधी पिवळा आलेला आपल्याला काढून घ्यावा लागेल आणि नंतर मग जो हिरवा आहे तो त्याच्या 8 दिवसानं नंतर सोंगावा लागेल. अजून सध्या बरेचसे लोकांची अजून यायचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला मजूर मिळून जाईल. बघा कशा प्रकारे घाटे दिसत आहेत. हे बघा, हे बघा दिसत आहेत घाटे. हे सायल, खारुताई किंवा मग ते उंदरं हे खूपच जास्त नुकसान करत आहे आपलं. म्हणजे वावराच्या धुऱ्याच्या बाजूला तर आहेच आहे, परंतु वावराच्या एका बाजूला म्हणजे आतमध्ये पण ते येतात आणि आपले घाटे हे ते पंचर करतात, सर्व आतमधलं खाऊन टाकतात. आणि हे बघा अशा प्रकारचं आहे. असं नुकसान सुरू आहे मित्रांनो. काही गोष्टीला इलाज नसतो, त्या कराव्याच लागतात. आपण आता यामध्ये एक उंदराची पुडी आणू, उंदीर मारण्याची पुडी, आणि मुरमुरे आणू, त्याला ते लावून फेकून देऊ. शेवटचा हाच पर्याय आहे. कारण आता हरभऱ्यावर आपण फवारा मारू शकत नाही, नुकसान आपलं होईल, यामध्ये फिरता पण येणार नाही. आणि तेवढं आपल्याला करायला पण परवडणार नाही. बघा बघा किती नुकसान आहे. हे बघा बघा कसे घाटे पडून खाल्लेले आहे. धुऱ्याच्या बाजूचा आहे हा. हे एवढं नुकसान करणं सुरू आहे, त्याच्यामुळे मग आपण ह्या नुकसानावर ताबा मिळवण्यासाठी बरंचसं नुकसान केलं आहे. सध्या आता याच्यावर ताबा मिळवण्यासाठी आपण उंदराची औषध आणू आणि एक मुरमुऱ्याचं पॉकेट लगेच त्यावर आपण फेकून देऊ, धुऱ्याने किंवा मधात. आपलं तेवढं नुकसान करणार नाही, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.